आपण बऱ्यापैकी वेळ आम्हाला दिलेला आहे, पण एक माझा प्रश्न अद्यापही कायम आहे. आता आपण राज्यसभा सदस्य म्हणून मराठवाड्यासाठी कोणती 5 महत्त्वाची कामं करणार आहात? असं आहे की मराठवाड्याची अजूनही कनेक्टिव्हिटी म्हणावं तशी चांगली झालेली नाही आहे. आता वंदे भारत दानवेंनी आणली जालन्यापर्यंत, मी तर म्हणेन ती हैदराबादपर्यंत, जालना आहे, परभणी आहे, नांदेड आहे, हैदराबादपर्यंत आपल्याला कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे. एअर कनेक्टिव्हिटी नांदेडला बिलकुल नाही आहे. आज विमानतळ आहे पण विमान नाही आहे, त्यामुळे एअर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. त्यानंतर नागपूर, पुणे, मुंबई ह्या सगळ्या शहरांना आपल्याला कनेक्ट करता आलं पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढली तर रोजगार वाढेल, गुंतवणूक येईल, रोजगार वाढेल, हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. बेरोजगारी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न तेवढेच महत्त्वाचे आहेत. शेतकरी आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत. एक 100% एकदम थांबणार नाही, पण कमी झाल्या पाहिजेत. त्यांची कारणं शोधून त्याच्यामागे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. पायाभूत सुविधा चांगल्या केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना पाणी चांगलं मिळेल, व्यवस्थित मिळेल. अविकसित भागामध्ये अजूनही पाण्याचा स्रोत म्हणावं तसं चांगला नाही आहे. हे सगळे विषय आहेत की जे आपल्याला भरपूर काम करायचं आहे. मी एक अजेंडा घेऊन चालतो. मागच्या 5 वर्षात मी काम भरपूर केलं आणि पुढील 5 वर्षातसुद्धा मराठवाड्यासाठी निश्चित पूर्ण वेळ देऊन, मला आता वेळ भरपूर यासाठी की मला निवडणूक नाही आहे, त्यामुळे भरपूर वेळ देऊन या इतरांना मदत करायची, सहकार्यांना मदत करायची, पक्षाला ताकद द्यायची आणि विकासाच्या कामाला जोर द्यायचा, हा माझा अजेंडा आहे.